गुंड छोट्या बाबरकडून 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिलेचा विनयभंग, कोयत्याचा धाक दाखवून तरुणास मारहाण, 3 गुन्हे दाखल. पोलीस रेकॉर्डवर असलेला सराईत गुन्हेगार छोट्या उर्फ विक्रांत शंकर बाबर राहणार सुतार प्लॉट बस स्थानक मार्गे सांगली याने 8 वर्षाच्या मुलीची अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्याच्या विरोधात बलात्कार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. महिलेला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. तिसऱ्या घटनेत एका युवकाला कोयत्याच्या धाकाने धमकावून अंगावर लघुशंका केल्याचा घृणास्पद प्रकार घडलेला आहे. यामुळे त्याच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शहरातील एका परिसरात 2 ते 3 दिवसांपूर्वी उष्मा असल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून महिला आपल्या लहान मुलीसोबत घरात बसली होती. त्यावेळी तिची मोठी 15 वर्षीय मुलगी कॉटवर झोपली होती. त्यामुळे घरासमोरून जाणाऱ्या संशयित छोट्या उर्फ विक्रांत बाबर याने एकटक कॉटवर झोपलेल्या मुलीकडे पाहिले. मुलीच्या आईने रागाने घराचा दरवाजा बंद करून घेतला. याचा राग आल्याने छोट्या बाबर याने त्या महिलेला अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली. माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत, तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणून बाबर याने गोंधळ घातला. या गोंधळामुळे पीडित महिलेची लहान मुलगी जोराने रडायला लागली. यावेळी महिलेने आपल्या मुलीला अशी का रडतेस अशी विचारणा केली असता तिने तिच्या बाबतीत बाबर यांनी केलेले कृत्य सविस्तरपणे सांगितले. पीडित 8 वर्षांची मुलगी इतर मुलींबरोबर खेळत असताना छोट्याने तिला ओढून आपल्या घराकडे नेले. तिथे धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्या दिवशी घडलेल्या त्या प्रकारामुळे पीडित मुलगी अद्यापही घाबरलेली दिसत होती असं पीडित मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटलंय. मुलीच्या बाबतीत संशयिताने केलेले कृत्य समोर येताच संबंधित महिलेनं शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्वरित त्यांची फिर्याद घेऊन छोट्या बाबर याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत परिसरातील एक महिला दूध आणण्यासाठी निघाली. ती महिला बाबरच्या घरासमोरून जात असताना छोट्या बाबराने जुन्या वादाचा राग मनात धरून संबंधित महिलेला अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली. तुझी गाडी फोडून टाकेन, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुला भीक मागायला लावीन असं म्हणत पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पीडितेच्या तिच्या भावाला आणि तिच्या आईला आजीला मारून टाकतो म्हणून धमकी दिल्याची फिर्याद आहे. या प्रकरणी महिलेने तक्रार देताच शहर पोलिसांनी बाबरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.